शुभ कार्य आहे देवाचं. तुम्हाला येत नाही तुम्ही केली काय करायचं या बायकांचं? नानी नानी काय करू मी? नानी काय सांगता? नानीला काय सांगता? नानीला हे ओळखलं माझ्या घरात. बरं म्हणून बरं हो. सोमनांनी वाट लावली माझी ती. कोणी? सोमनांनी. सोमनाला काय बोलू? आणून दिली दुसरे पणाला. अगं नशीब समज मी म्हणून तुझा बाळगली नाही तर मला बऱ्याच स्वर्गती आलेल्या. कोणी गोपटी कपाळ करंटी. होता जरा गप्प राहा. अद्वैत विक्रम गवस, अद्वैत विक्रम गवस याचकडून आमच्या हेकर दशावताराच्या सर्व कला मी वाळून गेले. काजू नाही, बेदाणे नाही. मी दिले आठवं म्हणे. आता आठवू काय कर्म तुझं डोंगर. संतोष माकर, संतोष माकर भालचंद्र यांचे मित्र यांनी भालचंद्रांना कुठं म्हणते का? हे काय मागेल आहे? मित्र होते हो तुम्हाला. देवा देवा नमस्कार. आहे आशीर्वाद. आशीर्वाद दिला हे तेवढं बरं. असा आशीर्वाद पुन्हा दुसऱ्या देऊ नको म्हणजे झालं. काय करायचं? लग्न करायचं. देवा सजवायचं काय हरकत नाही. चला बरं मला आणली. काय आणलंय हा? काय आणलंय? काय तुझं अलीकडे लक्ष नसतं म्हणून फक्त तुझं लक्ष खाण्याकडे असतं. आणतात नाही. काय आणलं नाही सगळं काय ते मी घेऊन आलो. होय ना? असं कसं मंगलाष्टका चालू केल्याशिवाय वधू यायची. आता ते झालं तू आणस तुला मी जाऊ. आता काय सगळं रीतिरिवाजाप्रमाणे करायला वेळ नाही. मला त्या या बालकाला भुका लागलेल्या आहे. असं करूया जास्त वेळ झाल्यावर ना आपण लग्नात सुरुवात करूया. कारण जास्त वेळ घेतला मग काय सांगता येतो का विसरू नका हो. नाही का विसरा. तू अशी काय करते? असे काय म्हणजे हे बघ जास्त केलंस ना पुढच्या लग्नात नेणार नाही. हो का? मी बरी यायची. हे नवरीकडे द्यायचं. हा ते मग माहीत आहे. शुभमंगल सावरा अनोखी गाठ कोणी बांधली. एक झाली
मला भोजन मिळणार आहे, प्रत्येकाने आपापल्या घरी जाऊन जेवायचं. आता असं करा, नाव घ्यायला हवं, नाव घ्यायचं हवं. हो घेतलंच पाहिजे. काय हवं त्यांना आधी पहिले तू घेऊन घे. मी बरं कशात घेऊ कशात म्हणजे मी आहे ना जिवंत. आज रे तरी आता किती वर्ष झाली हो लग्नात घेतो घेतो बसाला बसाला घेतो घेतो घेऊ म्हणता घे घे. बरं बरं घेते हो हा, घे. ऐका हा जरा गप्प राहा. आता घे घेऊ म्हणता नको बरं तुम्ही घ्या बरे मी घेऊ. हो 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 घ्या काय बरे हरकत नाही, मी घेतो. घ्या घ्या अगदी माझं नाव यायला हवं हा ये ना गं. अगं, तू माझी लाड. हो तर तुम्ही माझ्या प्लीज हो केळीचं पान टरा टरा फाटलं. हो तो बाई केळीचं पान टरा टरा फाटलं. हिचं नाव घ्यायला मला कसं तरी वाटलं. हो, हो. अजून कोणाला काय खायचे अजून नको नको पुढे ऐक तू. काय ते कोणाड्यात होती सुंपली, हम्म कोणाड्यात होती सुंपली. माझी बायको माझ्या तोंडात थुंकली. खरंच एक वेळ ठीक आहे त्यांना सांगता आता मी बरे घेते हो घे, घे. तुळशीला पाणी घालते पळी पळीने पळी पळीनं कशा कामल्या नाही. आहे हो चालते पण पळीने घातलेलं बरं हो तुळशीच पाणी घालते पळी पळीनं आणि तुमचं नाव घेते सगळ्यांचं मान राखून हे काय बोलू? असो आता नाही करतो कसं ऑर्डर ते दुसरं तरी घे. कशात बरे ते घेतले नाही तू. काय ते शंकराच्या देवळात करत होते आरती. हो शंकराच्या देवळात करत होते आरती. ते गेल्यावरती मी राहिले खाती. म्हटलं असं पण काय झालं आणखी कोण माहित आहे त्या गोष्टी? बघा बरं आहेत नव्हे अरे, लक्ष्मी देवी. या 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 या, पुढे, पुढे. आता घेतलंच पाहिजे. नाव घेतलंच पाहिजे सोडणारच नाही. काय सांगता सोडायला बांधून कुठे घातलाय काय नशीब काढलं पुरी. खरंच की काय लय कुटीचा नारळ तुझा नव्हता. बरं महादेवाच्या देवळाला सोन्याचा कळस खरंच महादेवाच्या देवळाला सोन्याचा कळस नारायणरावांचं नाव घेते मला नाही आळस खरंच थोडंसं हिला शिकव ना. हो. हे पण तुळवतात येत नाही आता एवढं माहित नाही मला. ना. नववधू बघूया काय. बरं बरं ओ नारायणराव. आता घ्या हो, घ्या हो. घ्या हो, घ्या. असं नाही. ओ, तुम्ही घ्या. मी घेऊ. मी घेतो. घेतो माधुरी. हा. शिवशंकराच्या चरणावर. हा. काय म्हणता असं घुसवून घालतो गहू आई बापाला लग्न नाही केलं तर नाव कोणाचं घेऊ म्हणजे इच्छा आहे का? मी ब्रह्मचारी नाव कोणाचं घेऊ हो नाही ना मला इकडे ये. बोल ना बोल ना नाव सवय केलीच पाहिजे. मला जमायचं नाही. म्हणजे नाचते मागे नाही. त्यांना पाहिजे काय म्हणता हो रे. काय सांगू नका असं त्या नाचवत मग थो करायचं हो बहिणी. नववधूला हे मामा तू घेतो. त्यांची नावं तरी विचारा नको नको. नको नाव विचारलं कोण नको. असू दे असू दे पुढे पुढे यायलाच पाहिजे. आता सगळं पुढे एवढंच करायचं. मागे राहायचं नाही घे नाव. जमेल तसा घे जमेल तसं घ्या. आता जवळ मिळाला आहे ना. जमेल तसं काय घ्या. ऐका चुकलं तर काही चुकला चालणार नाही. चुकायचंच नाही. आता पुढे काय नाही. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकू वाकून कशा अलीकडे तुझं लग्न झालं का? एवढ्यातच तुम्हाला शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकू शिवशंभूंचं नाव घेते सर्वांचा मान राखू नशीब काढलं लोक बोली. हो त्या आता मागे तुम्ही माझ्यावर आता तुम्ही मागे कशा? मागे कशा? कोण मागे आम्ही पण नाव घ्यायला हवं जायला समोर. जशी तुमची इच्छा माझ्या इच्छेसाठी सगळ्यांच्या इच्छेसाठी. सर्वांच्या इच्छेसाठी
हा शिवशंभू सुद्धा नाव घेईल. घ्या, घ्या. नाव घेताना आळस नाही करणार आहे. मग ऐका, अकार उकार मकार, हे आमच्या डोक्याहून चाललं. आकार उकार आणि मकार सजले इथं साकार, सारे झाले साकार. उमेशशी संसार करीन, उमेशचा संसार करीन सुखात साकार. अरे वा. लग्न झालं, सगळं सुखमय झालं, काही हरकत नाही. देवा देवदेवतांसाठी विश्वावर आलेलं अष्ट दूर व्हावं होय होय याच्यात आणि म्हणून हा लग्न सोहळा यावेळी पार पडला गेला. एकदा शंभूचं लग्न झालं. काही हरकत नाही. देवाचा वा. जेवण केलेलं आहे. हा, हे शंभूचं लग्न व्यवस्थित पार पडलं आहे. आता वळणला ते जाऊया. आता त्यांना एकांत घेऊया. पुन्हा छान नवरा. काय नाही, काय नाही. मी काय म्हणतो, हा एकांत स्थळ आहे. इथे जरा जपून हँडल करतो. त्याची चिंता अजिबात तुम्ही करू नका. नाही, आता माझी चिंता छोड. लवकर बोट बांधून घ्या. तुमचे आशीर्वाद असू दे. काय हरकत नाही. काका, अगं तुझं स्वप्न साकार करण्यासाठी द्यायचेसाठी आज या शिवशंभू महादेवानं तुझा अंगीकार केला. अगं आज तुझ्याशी लग्न करून सुखाचा संसार थाटेल हे चित्र विश्वाला दाखव. खरोखर आज या सुखी संसारात मी पदार्पण केलं. पण काय हो, माझ्या मनात आहे आणि ते तुम्हाला सांगायचंय. असं काय कसं सांगू मला समजत नाहीये. सांग, जे काही मनाच्या ठिकाणी ते व्यक्त कर. सांगू बरं. सांगते. ऐका बरं. तुमच्यासाठी सांग कधी कसं सांगू. जसं तुला सांग जमेल तसं. कधी माझ्या मनात कधी कळणार.
तू घे करण्याचा प्रयत्न करते. यावर अधिकार माझा आहे. होय, यावर अधिकार माझा आहे. या देशावर अधिकार माझा आहे. आणि तेच गिळंकृत करण्याचा प्रयत्न तू करतोय. हा म्हणजे माझा भूमी आज माझा अधिकार तू घेते. आमच्या दोघांच्या प्रेमातून येणाऱ्या त्या मिलनात आणि त्याचे तू नियंत्रण करते. आई या उमेदचा होय ही म्हटलं शाप देते. शाप देते. आणि तो शाप कोणता असेल? होय प्रत्येक राजकर्ते तुझा काय करण्यासाठी तत्पर होते? ही भूमी, या भूमीचा कोणताही अपराध नसताना या भूमीला तू शाप देते. मग ही भूमी शांत बसणारी नव्हे. यावेळी ही भूमी तुला प्रतिशाप देते. आणि तो प्रतिशाप कोणता असेल? भूमे, ऐक, तुझ्या आणि शंभू भोलेनाथांच्या मिलनातून यापुढं कधीही संततीचा काय करण्यासाठी सिद्ध झालीस? भूमीला शाप देऊन दंड केलं. अगे तू शापित झालीस. काय केलंस? त्या देशावर अधिकार माझा होता. आणि त्या नाही त्याच्यावर अधिकार माझा होता. जे तुझं नव्हतं ते तुला कधीच मिळणार नव्हतं. अर्थात तू दोषी ठरली गेली, शापित झालीस. शापवाणी अभंग आहे की भंग कधी पडणार नाही, तुला भोगावीच लागणार आहे. हे अट्टळ आहे. मग यावेळी चल ये इथं न राहता चल माझ्या समवेत. चल ये माझ्या समवेत. चल ये माझ्या छे, नाही नाही, हे कदापि शक्य नाही. श्री हनुमान दशावतार नाट्यमंडळ तलपीस या नाट्यमंडळात कार्यरत असणारे तसेच आमचे